आपण पाहूयात कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। राज्यात 2,60,000 कुणबी प्रमाणपत्र वैध ठरलेले आहेत। 219 अर्ज नामंजूर झाले। सर्वाधिक अर्ज हे नाशिक विभागातून आले, तर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्रांच्या वैधतेसाठी अर्जांचा ओघ आता वाढलाय। 24 ऑक्टोबर 2023 ते 31 जुलै 2026 च्या कालावधीमध्ये राज्यातील जात पडताळणी समित्यांकडे 2,96,246 अर्ज दाखल झालेले आहेत। अधिकचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। जरांगेंचे आरोप, कुणबी प्रमाणपत्राबाबत नवी माहिती समोर आली आहे। 2,60,000 प्रमाणपत्र वैध ठरलेले आहेत, तर 219 प्रमाणपत्र नामंजूर ठरलेत। दोन 2,96,246 अर्जांची आतापर्यंत पडताळणी करण्यात आलेली आहे, तर 10,843 अर्ज अजूनही प्रलंबित आहेत। तर सर्वाधिक अर्ज हे नाशिक विभागातून आले, 1,20,324। मराठवाड्यामध्ये किती अर्ज वैध अवैध आहेत तेही पाहूयात। वैध आहेत 15,597, तर ऑक्टोबर 2023 ते 31 जुलै 2026 च्या कालावधीमधील ही सगळी आकडेवारी आता समोर आलेली आहे। विजय चेडे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत त्या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। विजय, आपण पाहतोय कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येते। राज्यात 2,60,000 कुणबी प्रमाणपत्र वैध असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। नेमके अपडेट या बातमीच्या संदर्भातले काय? नक्कीच शुभम, जर बघितलं तर एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळते। मागील 3 वर्षापासून त्यांचे अनेक वेळा जे आहे ते उपोषण देखील झाले, आंदोलन झालेले आहेत। त्यानंतर सरकारने कुणबीचे प्रमाणपत्र शोधण्यासाठी शिंदे समिती स्थापन करण्यात आली। त्यानंतर आतापर्यंत जर बघितलं तर 2,93,000 कुणबीच्या नोंदी ज्या आहेत त्या आतापर्यंत अर्ज जे आहेत ते दाखल झाले होते। त्यापैकी 2,60,000 पर्यंत जर बघितलं तर कुणबीचे प्रमाणपत्र जे आहे ते वैध ठरल्याचे पाहायला मिळाले, तर 10,000 अर्ज हे आता राज्यातील प्रलंबित असल्याचे पाहायला मिळतात। सर्वाधिक अर्ज जे आहेत ते नाशिक विभागातून आल्याचे पाहायला मिळतात। त्याचबरोबर अमरावती विभागामधून तब्बल 60,000 अर्ज जे आहेत ते कुणबीच्या प्रमाणपत्रासाठी आल्याचे पाहायला मिळतात, तर मराठवाड्यामधून 23,000 अर्ज जे आहेत ते आतापर्यंत यामध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र एकीकडे जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे सरकारवरती आरोप करत असल्याचे पाहायला मिळत आहे, कारण मागील काही दिवसापूर्वी जर बघितलं तर जिल्हा परिषद सदस्यांचे काही कुणबीच्या प्रमाणपत्र जे आहेत ते अवैध जे आहेत ते यामध्ये ठरण्यात आले होते। काही पुरावे तत्कालीन जे आहे ते या अनुषंगाने हे अर्ज जे आहे ते अवैध ठरण्यात आले होते, त्यामुळे त्या सदस्यांचं पद जे आहे ते धोक्यात आलं होतं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेत ते सरकारवरती आरोप केल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र दौरा जो आहे तो देखील त्यांनी सुरू केलेला आहे। सरकारवरती आरोप देखील त्यांनी केले। मात्र आता सरकारकडून जी माहिती समोर आली त्यानुसार जर बघितलं तर तब्बल राज्यामध्ये आतापर्यंत 2,93,000 अर्ज जे आहेत ते कुणबीच्या अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत, आणि मोठं हे समाधान जे आहे ते मराठा समाजाला मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे सरसकट मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे। आता 29 ऑक्टोबर रोजी ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांचं उपोषण जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारने आकडेवारी जी आहे ती जाहीर केलेली, आणि यामध्ये आता मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात कुणबीच्या नोंदी मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। शुभ, अगदी विजय, आपण पाहतोय नाशिक विभागातून सर्वात जास्त अर्ज आलेले होते। जे अर्ज नामंजूर करण्यात आले त्यामागचं नेमकं कारण काय आहे? नक्कीच शुभम, जर बघितलं 1967 पुरावा जो आहे तो यामध्ये ग्रहीत धरण्यात आलेला आहे। अनेक पुरावे अभावी आता सब्बल पुरावे जे आहेत ते मिळाले नाही, किंवा काही ठिकाणी तांत्रिक त्रुट्या ज्या आहेत त्या देखील समोर आलेल्या। महसूल पुरावे असेल किंवा ग्रामपंचायत पुरावे असेल, हे पुरावे यामध्ये ग्रह धरण्यात आलेले आणि त्याच अनुषंगाने हे अर्ज जे आहेत ते नामंजूर जे आहे ते आतापर्यंत करण्यात आलेले आहेत। अनेक ठिकाणी काही वंशवळ जे आहे ती जुळत नसल्याचे पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता जात पातळी जी आहे ती यावरती समिती स्थापन केलेली आहे, अनुषंगाने संपूर्ण अशा धागेदोरे जे आहे त्यामध्ये तपासले जातात। त्याच कुणबीच्या प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे। जात पातळीवरती यावरती काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। जे पुरावे अभावी काही तांत्रिक दृष्ट्या आलेले आहेत तेच अवैध जे आहे त्यामध्ये ठरण्यात आलेले आहे। अगदी विजय, अत्यंत